नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रहो, शासन दरवर्षी खूप कमी पगार राहिली आणि कॉम्पिटिशन खूप टफ आहे. विद्यार्थी मित्रहो, साधारणतः तरी 1000 जागी 60 फॉर्म येतात, त्यामुळे इतकं कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रहो, इथं प्रत्येकजण सक्सेस होणार याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळं तुम्ही याचा काहीतरी मार्ग दुसरा शोधून ठेवा, ज्यामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग झालं, शेअर मार्केट झालं, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही ज्ञान मिळवा, ज्यानुसार तुम्ही या क्षेत्रामध्ये सक्सेस नाही झाले तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये सक्सेस होशाल. तर विद्यार्थी मित्रहो, आपण यामध्ये गट क आणि ड संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहेत. नॉर्मलायझेशन कशा प्रकारे होणार, किती मार्क वाढणार, त्या संदर्भात माहिती आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. विनंती करतो, चॅनलवर नसेल लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रहो, काल आलेल्या फायनल आन्सर कीमध्ये सुद्धा काही प्रश्नाची उत्तरे चुकीची आहेत. उमेदवारांनी त्यावर आक्षेप हरकती नोंदविल्या होत्या, परंतु तरी TCS कंपनीकडून त्याचे उत्तर चुकीचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे परत पुन्हा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. फायनल आन्सर कीमध्ये उमेदवाराचे 4 ते 5 मार्क वाढलेले आहे, त्यामुळे मेरिटचा टक्कासुद्धा आता वाढणार आहेत. आता नॉर्मलायझेशन होणार आहेत, जो संपूर्ण नशिबाचा खेळ आहेत. कारण की कोणाची शिफ्ट हार्ड होती, कोणाची इझी होती, हे कोणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे कोणाचे मार्क वाढतात, कोणाचे मार्क कमी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तरी विद्यार्थी मित्रहो, कमीत कमी शिफ्टमध्ये तलाठीमध्ये 5 ते 7 मार्क वाढले, काहींचे 8 वाढले, काहींचे 10ही वाढले होते. त्यामुळे तलाठी भरती परीक्षेचा मेरिट हे तुम्ही बघू शकता 200च्या वर गेलं. तसंच काही उमेदवारांना 198, 192 अशा प्रकारे मार्क आहेत, वेगवेगळ्या प्रकारे मार्क आहे. त्यामुळे आता इथंसुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहेत. गट डचे नॉर्मलायझेशन हे होणे, त्यामुळे उमेदवारांचे मार्क वाढतात की कमी होतात, की याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जर एखाद्याला 65 मार्क असेल आणि त्याचे 10 मार्क वाढून तो 75वर गेला, व एखाद्याला 75 मार्क आहेत व त्याचे 5 मार्क कमी झाले तर 70वर आला, तर 100% 65 वाल्याचं काम होणार आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशन होणे ही एक प्रकारे तुमची परीक्षाच असते. त्यामुळे तुम्हाला त्या परीक्षेमध्ये किती मार्क मिळतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. एक प्रकारे नशिबाचा खेळ आहे नॉर्मलायझेशन. कारण की स्टाफ सिलेक्शन झालं, त्यानंतर बँकिंगच्या परीक्षा झाल्या, यामध्ये बरेच उमेदवारांचे फक्त नॉर्मलायझेशनमुळे सिलेक्शन होते. यापूर्वी झालेले आहेत. जे उमेदवार 4 ते 5 मार्कांनी कमी पडत होते, ते बसत नव्हते, अशा उमेदवारांचे सुद्धा नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढले, त्यामुळे त्यांचे सिलेक्शन झालेले आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रहो, कोणाचं काहीही सांगता येणार नाही. साधारणतः किती 4 ते 5 दिवसामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यामुळे त्यानंतर विद्यार्थी मित्रहो, फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुमची सर्व प्रक्रिया होऊन मेरिट, प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट लिस्ट लावू शकते. तर अशाच माहितीसाठी तुम्ही चॅनलवर अपडेटमध्ये राहा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला, खूप खूप धन्यवाद, आभारी आहेत. जसं पण काही नॉर्मलायझेशन संदर्भात माहिती येईल, आपण त्यावर फास्टमध्ये व्हिडिओ बनवू, तुम्हाला सर्व माहिती अपडेट देऊ.